हॅलो कर्णधार चला कल्याण संघाचा कर्णधार आमचा आवाज येत असेल तर या कृपया कल्याण संघ तिकडे टॉस केला सिद्धार्थ कदम साहेबांच्या शुभ हस्ते शेवटचा सामना असेल क्वार्टर फायनलची लढत चापासा कॉल कल्याण संघाचा आणि टॉस जिंकले वल शेलूमाता वल या संघाने आणि आपला निर्णय पेंडिंग 4 षटकांचा सामना असेल आणि त्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले सी समर्थ स्पोर्ट कल्याण संघाला फलंदाजीसाठी चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं शेलूमाता वल संघ त्वरित 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले शेवटचा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील 40+ तालुका पाहतोय
चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्गावरती जांभूलवाडा एक्सप्रेस सुरेश पाटीलला पाहू शकता. सलामीची जोडी लकी आणि अजित. आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे. शेवटचा सामना असेल जो संघ जिंकेल बक्षीस फेरीत पात्र. लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकिंगला अजित. गोलंदाजी मार्गावरती सुरेश. पहिला चेंडू सूर्य कसा टाकत असताना मैदानच्या आतमध्ये निळा चेंडू येतोय. मास्टर माइंडचं काम करताना शेखर दलवी यांना पाहू शकता यष्ट्यांच्या पाठीमागे. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो. त्याचा जेलची संधी असेल. सूर्यकाचा जेल टिपलाय. योगेश पाटीलने बॅक टू द पवेलियन. अजितची केळी संपुष्टात. गोल्डन डकचा शिकार होतोय या मॅच मध्ये. पुढील फलंदाज 57 ला पाहू शकता. लेफ्ट हँड फलंदाज. पहिल्या चेंडू निघाला. दुसऱ्या चेंडू परतीचा प्रवास दाखवला डगआउटच्या दिशेने अजित यांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने झेलची संधी असेल. पुन्हा एकदा सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता योगेशांनी. तत्पूर्वी झेल ड्रॉप होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावा देखील पूर्ण. सुरकाचा फटका पाहायला मध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरतून षटकार होतोय. फलंदाज 57च्या बॅट मधून.
सुरकसा फटका षटकाराच्या मध्ये पाहायला धाव मिळतो. केला एक्स्ट्रा सुरेख कव्हर धाव पॉवर पॉईंटच्या वरतून आठ. षटकार होतोय. अजून एक स्वीकटचा फटका पाहायला मिळतो, परंतु आता झेलची संधी असेल आणि सूर्यकसा झेल टिपले. आता 70 केळी संपुष्टात. अजून एक स्वीकटचा फटका पाहायला मिळतो, परंतु आता झेलची संधी असेल आणि सूर्यकसा झेल टिपल्या. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. लकी बॅट्समॅन कोण आहेत? पुढील फंदा हर्षला पाहू शकता. नेट नंबर 4 वरती येत असताना 8 धावा धावपालकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न, फक्त बॅकवर्ड दिशा दिली आहे एकदा पूर्ण. आणि एकाच धावती समाधान मानावं लागतंय. एका धावच्या मध्ये ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावल करते. गोलंदाजी मार्ग होती यतीशला पाहू शकता. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळते वेगावरती सोडत असताना यतीशला पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये निधा टाकतोय. पहिल्या षटकामध्ये सूर्यशांनी धावा खर्च केलेला फक्त 9 आणि 2 गाडी देखील टिपली आहेत. शॉट अंपुल करत असताना फेकून दिला मेडकडच्या वरतून. षटकार येतोय फलंदाज हर्षच्या बॅट मधून. या षटकाच्या मध्ये शॉट अंपुल करत असताना फेकून दिला मेडकडच्या वरतून. 15 धाव धावपलकावरती. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता कमबॅक असणार गोलंदाजी मार्क वरती. इथं चेंडू मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा थोडासा चेंडू पुढे होता, त्याला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरला. 6 धावांसाठी षटकार येते त्यांच्या आतमध्ये हर्ष बॅट मधून. या षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा थोडासा चेंडू पुढे होता, त्याला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हरवरती. आतापर्यंत 2 मोठे फटका द्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू जरूर निधावला, त्यानंतर षटकारला पुन्हा एकदा निधा चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय. एक मिड विकेटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरला षटकार पाहायला.
चेंडूला फक्त स्लाइस करायचं होता, पुढे आपल्याला धाव पाहायला मिळते आणि एक धाव मिळतीये बाईकच्या स्वरूपात. 22 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्यकसा चेंडू टाकला मैदानाच्या आतमध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. आता तिसऱ्या षटकामध्ये सूर्य एक्सप्रेस योगेश पाटील यांना पाहू शकता. पहिला चेंडू सूर्यकसा निर्धारित मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून. पुढे चेंडू डीप राहत असताना 22 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत योगेश पाटील. राईट हँड राऊंडचा मारा करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता हर्षांनी. तत्पूर्वी धाव आलेली पाहायला मिळते. एक बाईकच्या स्वरूपात जतीन भुया सरांचा इशारा येत असतोय. संघाची धावसंख्या संपवली 23 धावा धावफलकावरती. सूर्यकसा 2 चेंडू टाकले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा निर्धार चेंडू येतोय, परंतु आता रनआउटची संधी असेल. आता फलंदाज बाद होईल. हर्षला देखील मैदान सोडावं लागतंय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता न्यू बॅटर. चला लकी फलंदाजचं नाव कळवायचं त्वरित. लकी बॅटर कोण आहे मैदानाच्या आतमध्ये? सचिन येतो मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आज सूर्यकसा हाताला आतापर्यंत योगेश पाटील यांनी. आले आले चेंडूला फेकून दिला मेडिकेटच्या वरतून. षटकार पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून. आतापर्यंत योगेश पाटील यांनी धावसंख्येचा विचार केला तर चेंडूला फेकून दिला मेडिकेटच्या वरतून. षटकार पाहायला. सूर्यकसे 3 चेंडू हाताले होते. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केली या स्पेल मध्ये आपल्या. पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडू त्या हलक्या हाताने फक्त डिफेन्स करत असताना एकदा पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. गुटरने भेटून द विकेट 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये अद्याप धावा बनवल्यात त्या 31. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकतीस धावा धावफलकावरती.
शेवटच्या षटकामध्ये येत आहेत शेखर दलवी यांना पाहू शकता आपण. किंग्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च कामगिरी केली होती शेखर यांनी. सीएम चषक 2025 पाहतात. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील युट्यूबद्वारे स्पर्धा आपण पाहू शकता. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नित पाहायला मिळते वेगावरती स्वार असताना शेखरला पाहू शकता. इष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंडचं काम करत असताना प्रमोद म्हात्रे यांना पाहू शकता. मॅन फ्रॉम रांजणवली. मोठमोठ्या संघांना देखील त्यांना पॅक करताना आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना केली जाते. पुन्हा एकदा हलक्या हाताने डिफेन्स करताना कव्हर पॉईंटच्या दिशेने तत्पूर्वी आलेला धावा आपल्याला पाहायला एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव देखील पूर्ण. थोडीशी थ्रो फेक खरं पाहायला मिळते परंतु दोन धावनं ते समाधान मानावं लागते. धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्या आतापर्यंत 33 धावा धावपलकावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा हाफबॉल करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पर हल्ली एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 22च्या स्वरूपात 34 धावा. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणे गरजेचं असेल. सूर्यकसा फटका पाहायला मिळतो लॉंग लेगच्या दिशेने तत्पूर्वी आलेली एक धाव पूर्ण होते मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न असेल. दोन धाव ते समाधान मानावं लागते. 36 धावा धावपलकावरती 2 बॉल बाकी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या षटकामध्ये. हलक्या हाताने डिफेन्स करत असताना एक्स्ट्रा कव्हरला थोडं सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बहादुद्दीन लक्की. शेवटचा चेंडू शिल्लक. सदोतीस धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. हो फायनल एक्सटेन्शन आपल्याला पाहायला मिळतं फटका. तेवढा सुंदर चेंडू क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल. तीन धावा देखील पूर्ण. चौथी धाव घेण्यास आता फलंदाज बाद होईल. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या पोहोचली ती 40 धावा धावपलकावरती आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं मैदानच्या आतमध्ये शिवमाता वळ या संघासमोर.
पहिल्या षटकामध्ये 40 धावा बोलणार श्री स्वामी समर्थ कल्याण संघाने आणि 41 धावांचं लक्ष दिलंय. शिलमाता वालिया संघाचा सलामाची जोडी पाहू शकता. सुखदेव आणि त्या सोबतीला असेल शेखर दळवी. गोलंदाजी मार्ग मध्ये अजितला पाहू शकता. स्टार्टिंगला असेल तो शेखर दळवी. नॉन स्ट्राईकला असेल तो सुखदेव. 41 धावांचा टार्गेट मैदानच्या आत 4 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्ग अजित यांना पाहू शकता. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर वनच्या दिशेने खेळून काढल्या क्षेत्राचे उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते फुटबॉलचा प्रकार. 3 धावा देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न नाहीये परंतु सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. फुटबॉलचा प्रकार थोडेसे स्क्रीन असणार क्षेत्ररक्षण पाहायला आपण. तीन धावा येतात. पहिल्या चेंडूवर 3 धावा येतात मैदानच्या आतमध्ये. आता स्ट्रायकिंगला असेल सुखदेव. ओ अपर कट मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळतं मैदानच्या आतमध्ये एक धाव. भाविक यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत CM चषक 2025 मध्ये पाहतात. पुन्हा एकदा बॅटची काढा लागेल असं ना पण तू चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. एकच धावती समाधान मानावं लागते. धावसंख्येचा विचार धावा आल्या त्या मैदानच्या आतमध्ये आतापर्यंत 5. पहिले चेंडू तिहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या कॉर्पनच्या दिशेने. तत्पूर्वी 2 चेंडूवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाल्या. स्ट्राईकला सुखदेव. सुरू कशी गोलंदाजी करताना अजितला पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आडव्या पट्ट्याने. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते शेखर. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. शेखर आणि सुखदेव यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. हो स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिला लॉंग लेगच्या वरतून सुखदेवच्या बॅट मधून. रांजणी गावचा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाच्या मध्ये धावसंख्या जमवली 13 आकड्यावरती. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता जेलची संधी असेल परंतु क्षेत्ररक्षक आलेत. परंतु चेंडूबद्ध पुन्हा एकदा नोमॅन्स लँड मध्ये. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना 15 धावा दाखल करते. पहिल्या षटकाच्या समाप्तीला 15 धावा दाखल करते.
दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर जे येतोय गोलंदाज दुसऱ्या असताना संदेश संदीपला पाहू शकता वाईट चेंडू होता कुठेतरी कॉर्पन्टेशन खेळण्याचा प्रयत्न तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते धाव मैदानाच्या आतमध्ये एक तर पूर्ण केले आणि 2 धावा देखील पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना थर्ड मॅन रिझनच्या दिशेने तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण या 2 धावाच्या मध्ये धावफलक पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती मागील मॅच मध्ये देखील 12 चेंडूचा केशुल 21 धावांची करत असताना स्वामी स्पोर्ट कल्याण संघाला हलक्या हाताने केल्याचा प्रयत्न फक्त फ्लिक केला चेंडूला क्षेत्रच्या उपस्थित की तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते 2 21 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये काय घडतंय एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का परंतु एक्झॅक्टली थ्रो कुठे करतायत गचाल क्षेत्रक्षम पाहायला मिळते थ्रो फेकी देखील धावा आणि धावाच पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये पळून काढल्या जातात त्या मैदानच्या आतमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 धावाच्या मध्ये धावला पुढे सरकत असताना 24 या आकड्यावरती अजून 17 धावांची गरज 14 चेंडूचा खेळ शिल्लक 17 धावांची गरज आता पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे शिवमाता वॉल या संघाने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणताही खेळाडू उपस्थित नाही तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानच्या आत एक पळून काढली आहे दुसरीचा प्रयत्न असेल का दुसरीचा प्रयत्नामध्ये परंतु पुन्हा एकदा थ्रो फेकी कुठे करतायत तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण तिसरीचा प्रयत्न असेल 3 धावा देखील पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं शेखर सुखदेवच्या माध्यमातून सुखदेव आता कुठेतरी जास्त दमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मग त्यांच्या आतमध्ये पूर्णच्या पूर्ण धावा काढून पळून काढल्यात गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट मारण्याचा फटका पाय घेतला तत्पूर्वी एकदा मिळते तेरा धावांची गरज असेल 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये
तिसऱ्या षटकामध्ये लकी येतोय गोलंदाजी मार्गवरती. लकीला पाहू शकता. शॉर्ट आर्म बॉल करत असताना परंतु चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये जेलची संधी होती. षटकार पाहायला मिळतोय शेखरच्या बॅट मधून. 7 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पुरी धावा आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये 2. पुन्हा एकदा निदा चेंडू पाहायला मिळतोय. 5 धावांची गरज. सुरेख असा फटका पायामध्ये आणि सामना फिनिश. शेखरच्या बॅट म्हणून षटकार येतोय. मॅच विनिंग स्ट्रोक आणि शेलू माता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करत असताना उद्या ठीक संध्याकाळी आपण 4 वाजता रिपोर्टिंग करायचं शेलू माता वर्ल्ड संघ. सामना फिनिश.